याआधी आम्ही तुम्हाला एस-आय-पी म्युच्युअल फंडात करायची की स्टॉकमध्ये करायची, प्रत्येक पर्यायाचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, हे सांगणारा एक व्हिडिओ केला होता. या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिलात. हा व्हिडिओ पाहून काही जणांनी मला पर्सनली मेसेजसुद्धा केला. या सगळ्या मेसेजेसचा एक सारांश होता की स्टॉकमध्ये एस-आय-पी करता येते हे बऱ्याच जणांना माहीतच नव्हतं आणि ज्यांना माहीत होतं त्यांना ते कसं करायचं याबाबत फारशी माहिती नव्हती. म्हणून मग आम्ही असं ठरवलं की स्टॉकमध्ये एस-आय-पी कशी करायची हे तुम्हाला सांगायचं आणि त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. हे आहे पैसा पाणी आणि मी आहे आदित्य. आधी स्टॉक एस-आय-पी म्हणजे काय हे परत एकदा आपण समजून घेऊयात. स्टॉक एस-आय-पी म्हणजे काय, तर तुम्ही काही ठराविक कंपन्यांच्या स्टॉकमध्ये प्रत्येक महिन्याला ठराविक रकमेची गुंतवणूक करायची. दर महिन्याला ठराविक कंपन्यांची यादी करून एक ठराविक रक्कम त्यामध्ये टाकत राहायची आणि स्टॉक ब्रोकरच्या माध्यमातून तुम्ही हे स्टॉक विकत घ्यायचे. यासाठी तुम्हाला लागणारी जी रक्कम आहे ती तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये ठेवू शकता किंवा थेट तुमच्या बँक अकाउंटमधनं ऑटो डेबिट करण्याचा पर्याय सुद्धा निवडू शकता. हे झालं स्टॉक एस-आय-पी म्हणजे काय. आता स्टॉक एस-आय-पीचे फायदे काय आहेत हे एकदा बघूयात. मार्केटमध्ये सतत चढ उतार होत असते आणि या चढ उतारांचा थेट परिणाम तुमच्या पोर्टफोलिओवर होत असतो. त्यामुळे हे जे चढ उतार आहेत याची एक थोडीशी रिस्क असते. ही रिस्क जी आहे ती कमी करायची असेल तर एस-आय-पी सारखा मार्ग नाही. मार्केट कधी अप होतं तर कधी डाऊन होत असतं. तुम्ही जर एस-आय-पी सुरू केली तर त्या कंपनीचे शेअर प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाउंटला येत राहतात. त्यामुळे एकदम मोठी रक्कम तुम्हाला गुंतवणूक करायची ही जी जोखीम आहे ती न घेता तुम्ही सुरुवात जी आहे ती छोट्या छोट्या रकमेने करू शकता. एस-आय-पीची एक तारीख ठरलेली असते. त्यामुळे तुमच्या बँक अकाउंटमधनं पैसे परस्पर डेबिट होतात. त्यामुळे तुमची ही जी गुंतवणूक आहे तिला एक प्रकारची शिस्त मिळत राहते आणि तुम्हाला उरलेले जे काही पैसे आहेत त्यातून तुमचा महिन्याचा खर्च किंवा इतर जे काही तुमचं प्लॅनिंग आहे फायनान्शियल ते तुम्हाला सांभाळता येतं. ज्यांना मार्केटबद्दल जास्त माहिती नाही किंवा जे मार्केटमध्ये कमी ॲक्टिव्ह असतात त्यांना लाँग टर्म गुंतवणुकीसाठी एस-आय-पी हा एक चांगला पर्याय आहे. एका ठराविक काळानंतर तुमच्याकडे एक चांगली रक्कम किंवा चांगला कॉर्पस जमा होतो. एस-आय-पीमध्ये सगळ्यात मोठा फायदा होतो तो म्हणजे कंपाऊंडिंगचा. त्यामुळे तुम्ही जेवढं लवकर सुरू कराल तेवढे तुम्हाला जास्त रिटर्न मिळतील. पण एक गोष्ट मात्र इथं लक्षात घेतली पाहिजे. स्टॉक एस-आय-पीमध्ये म्युच्युअल फंड एस-आय-पीपेक्षा रिस्क जी आहे ती जास्त असते. जर मार्केट पडलं तर त्याचा थेट परिणाम तुमच्या पोर्टफोलिओवर होतो आणि तुम्हाला त्याचा फटका बसू शकतो. जर तुम्हाला मार्केटमधील ट्रेंड फॉलो करता येत असेल, कंपन्यांचे प्रत्येक तिमाहीचे निकाल जे आहेत ते जर तुम्हाला व्यवस्थित ट्रॅक करता येत असतील, हे जे निकाल आहेत त्यावरनं कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे याचा अभ्यास जर तुम्हाला करता येत असेल, तरच तुम्ही स्टॉकमध्ये एस-आय-पी करावी असं आमचं मत आहे. जर तुम्ही मार्केटमध्ये नवीन असाल तर तुम्ही म्युच्युअल फंड एस-आय-पी केलेली कधीही चांगलंच. आता स्टॉकची निवड कशी करायची, तर तुम्ही अशा कंपन्या निवडा की ज्याबद्दल तुम्हाला स्वतःला माहिती आहे किंवा तुम्ही त्या कंपन्यांचा परफॉर्मन्स सहजासहजी ट्रॅक करू शकता. पुढचा प्रश्न, एस-आय-पी किती स्टॉक्ससाठी करावी. एस-आय-पीसाठी तुम्ही साधारणपणे 8 ते 10 स्टॉक्सची निवड करावी असं आम्हाला वाटतं. हे स्टॉक वेगवेगळ्या सेक्टरचे निवडले पाहिजे जेणेकरून तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही डायव्हर्सिफिकेशन आणू शकता. म्हणजे एखादा सेक्टर जर वीक झाला तर दुसऱ्या सेक्टरचे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जे स्टॉक आहेत ते तुम्हाला चांगला परफॉर्मन्स देऊ शकतील. एस-आय-पी किती रुपयांची करावी हा एक प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तर हा प्रश्न जो आहे तो वैयक्तिक आहे मित्रांनो. तुमचं बजेट किती आहे, तुम्ही महिन्याला किती रक्कम एस-आय-पीमध्ये टाकू शकता याचा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. मी आधी काय सांगितलं तर तुम्ही 8 ते 10 स्टॉक तुम्ही एस-आय-पीसाठी वापरू शकता. पण मग तुमचं बजेट कमी असेल तर 8-10 स्टॉक विकत घेण्यासाठी ते बजेट कदाचित पुरणार नाही. मग तुम्ही 3-4 असे स्टॉक निवडा की जे स्ट्रॉंग असतील. एस-आय-पी करताना त्यामध्ये प्रत्येक स्टॉकचं वेटेज किती आहे याकडे मात्र नीट लक्ष द्या. म्हणजे एका स्टॉकचे वेटेज 10 ते 12% पेक्षा जास्त नसावे. हे थोडंसं उदाहरण देऊन सांगायचं म्हटलं तर तुम्ही जर 10,000 रुपयांची एस-आय-पी करत असाल तर एका स्टॉकमध्ये तुम्ही 1,000 रुपयापेक्षा जास्त रक्कम टाकू नका. पहिल्यांदा तर तुम्ही तुमचा स्टॉक ब्रोकर जो आहे तो तुम्हाला अशी सुविधा देतो का याची माहिती घ्या. माझ्या माहितीप्रमाणे ICICI डायरेक्ट, HDFC सिक्युरिटीज, शेरखान यासारखे जे आघाडीचे ब्रोकर कंपन्या आहेत ते तुम्हाला स्टॉकमध्ये एस-आय-पी करण्याची सुविधा देतात. सध्या जवळपास सगळ्यांचे डीमॅट अकाउंट झिरोदामध्ये आहेत. तर तुम्हाला हे झिरोदा जे आहे ते सुद्धा स्टॉक एस-आय-पीचा पर्याय देते. तुमच्या ट्रेडिंग अकाउंटला असलेला बॅलन्स वापरून तुम्ही ही सुविधा वापरू शकता आणि दर महिन्याला तुमची एस-आय-पीची इन्व्हेस्टमेंट करू शकता. ऑटो डेबिट पर्याय वापरायचा असेल तर ई-मॅन्डेट असं त्यांची एक सुविधा आहे, ती सुविधा तुम्ही वापरू शकता. याबाबतची सगळी माहिती झिरोदाने आपल्या वेबसाईटवर दिलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही देतो आहोत. याशिवाय आणखी एक पर्याय म्हणजे स्मॉल केस.
स्मॉल केस ही सुद्धा एक कंपनीच आहे. याआधी मी जे सांगितलेले पर्याय आहेत त्यापैकी कुठलाच पर्याय तुम्हाला नको असेल, डोक्याला शॉर्टच नको असेल, तर हा पर्याय सगळ्यात बेस्ट आहे. स्मॉल केसनं काय केलं तर तुमच्यासाठी वेगवेगळे पोर्टफोलिओ आधीच बनवून तयार ठेवलेले आहेत. त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला तुम्हाला किती पैसे लागतील हे सुद्धा त्यांनी तिथं नमूद केलेलं असतं. इथेही त्यांनी दिलेले किंवा सुचवलेले स्मॉल केसेसच तुम्ही वापरले पाहिजेत असं बिलकुल नाही. तुम्ही तुमचा स्वतःचा स्मॉल केस कस्टमाइज करू शकता. त्याला तुम्ही तुमचं स्वतःचं नाव देऊ शकता आणि त्यामध्ये SIP करू शकता. स्मॉल केसवर SIP करायला तुम्हाला महिन्याला खूप रकमेची सुद्धा गरज नाही. अगदी 500-1000 रुपये जरी तुमचं बजेट असलं तरी स्मॉल केसवर तुमच्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत. हे SIP मधून विकत घेतलेले स्टॉक तुम्हाला ट्रॅक कसे करता येतील? तर तुमच्या डीमॅट अकाउंटला हे स्टॉक जमा होतात. त्यामुळे तुमच्या होल्डिंगमध्ये हे स्टॉक तुम्हाला दिसणार आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, स्टॉकमध्ये SIP करताना तुमचा ब्रोकर चार्जेस किती घेतोय याची माहिती आधी काढा. त्याचे नीट कंपॅरिझन करून घ्या. मगच तुम्हाला कोणता निर्णय घ्यायचा आहे तो घ्या. बरं, हे स्टॉक घेताना जसे चार्जेस लागतायत तसेच ते विकताना सुद्धा लागतायत का ह्याची सुद्धा माहिती घ्या. तुमचा होल्डिंग पिरियड जो आहे तो 1 वर्ष किंवा त्याहून जास्त असेल तर लॉंग टर्म कॅपिटल गेनचा टॅक्स लागेल. तो जर 1 वर्षापेक्षा कमी असेल तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागेल. तुमची इन्व्हेस्टमेंट आणि त्यावर लागणारे टॅक्सेस हा कम्प्लिटली वेगळा टॉपिक आहे. स्टॉकमध्ये SIP कशी करावी हा टॉपिक असा आहे की यावर बोलू तेवढं कमीच आहे. मी माझ्या परीने तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. बरेच डाऊट जे आहेत ते क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीसुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करू. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा. आणि मार्केटमध्ये ऑलरेडी तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील किंवा नव्यानं कोणी मित्रमैत्रिणी तुमचे मार्केटमध्ये येणार असतील तर त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कारण दिल्यानं वाढतं मित्रांनो आणि आपल्याला पैसा फक्त साठवायचा नाही तर तो वाढवत न्यायचा आहे. चला, लागा कामाला.